ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। भगवद्गीता ज्ञानेश्वरीच्या आधारे सुरू असलेल्या ह्या प्रवचन मालिकेचे शीर्षक अध्यात्म यात्रा असे आहे. अध्यात्म यात्रेचे आजचे हे 113वे प्रवचन पुष्प आहे. ह्या अध्यात्म यात्रेत सहभागी झालेले माझे सर्व सहप्रवासी साधक बंधू भगिनी आपल्या प्रत्येकाच्या हृदयात सदैव उपस्थित व उपलब्ध असणाऱ्या भगवंतास गुरुतत्वास साष्टांग नमस्कार. ही प्रवचन मालिका भगवान श्रीकृष्ण प्रभू श्री राम संत ज्ञानेश्वर माऊली व सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या आशीर्वादाने आधाराने कृपेने इच्छेने व फक्त त्यांच्याच कर्तृत्वाने सुरू आहे. आपण कालपासून भगवद्गीता ज्ञानेश्वरीचा 11वा अध्याय विश्वरूप दर्शन योग याचे अध्ययन रूपी श्रवण सुरू केले आहे. कालच्या 112व्या प्रवचन पुष्पात आपण विश्वरूप दर्शन योग ह्या 11व्या अध्यायाचे अंतरंग सारांश रूपाने समजून घेऊन ह्या अध्यायात असलेले विविध विषय यांची ओळख करून घेतली. आजच्या 113व्या प्रवचन पुष्पात आपण सद्भाग्याचा राजा कोणाला म्हटलेले आहे आणि सद्भाग्याचा राजा कोण होऊ शकतो याचे अध्ययन रूपी श्रवण आजच्या 113व्या प्रवचन पुष्पात आपण करणार आहोत. दररोज प्रमाणे आजच्या प्रवचन पुष्पाच्या शेवटी भगवान श्रीकृष्ण व संत ज्ञानेश्वर माऊली आजच्या अर्जुनाला आजच्या सामान्य माणसाला कोणता संदेश कोणता उपदेश देणार आहेत हे देखील आपण ह्या प्रवचन पुष्पाच्या शेवटी समजून घेणार आहोत. कुरुक्षेत्राच्या अमर व अतिपवित्र युद्धभूमीवर गुरु श्रीकृष्ण व शिष्य अर्जुनाचा सुख संवाद, मधुर संवाद, अमर संवाद, अतिपवित्र संवाद सुरू आहे. गुरु श्रीकृष्ण अर्जुनाला अंतर्बाह्य स्थिर शांत प्रसन्न करून त्याने त्याचे कर्म सर्वोत्तम प्रकारे करावे, सर्वोत्कृष्ट प्रकारे करावे ह्यासाठी प्रोत्साहित व प्रवृत्त करत आहेत. अर्जुन देखील गुरु श्रीकृष्णांचे मार्गदर्शन ऐकून मनोभावे श्रवण करून हळूहळू टप्प्याटप्प्याने क्रमाक्रमाने स्थिर शांत व प्रसन्न होताना स्पष्ट जाणवत आहे. अर्जुनाची स्थिरता प्रसन्नता शांतता पाहून
विवेकाचे महापर्वत असणारे गुरु श्रीकृष्ण, प्रसन्नतेचे विनम्रतेचे सर्वोच्च दीपस्तंभ असणारे गुरु श्रीकृष्ण, प्रेमाचे करुणेचे दयेचे आनंदाचे समाधानाचे सर्वात खोल महासागर असणारे गुरु श्रीकृष्ण, आत्मज्ञानाचे सदैव अजरामरपणे तळपत असणारे ज्ञान सूर्य गुरु श्रीकृष्ण अति आनंदी होतात, अति प्रसन्न होतात व अर्जुनाशी पुढे संवाद साधण्यास सुरुवात करतात. गुरु श्रीकृष्णांनी शिष्य अर्जुनाला थोड्या वेळापूर्वी 10व्या अध्यायामध्ये त्यांच्या विविध विभूतींचे वर्णन करून सांगितले होते. अर्जुनाला हे सांगितले होते की त्यांच्या विभूती किती अनंत, अगाध, अवर्णनीय आणि अनुभवगम्य आहेत. या सर्व विभूतींचे वर्णन केल्यानंतर अर्जुनाची उत्सुकता वाढली आणि अर्जुनाला असे मनोमनी वाटले की भगवान श्रीकृष्णांनी, गुरु श्रीकृष्णांनी ज्या विविध विभूतींचे वर्णन केलेले आहे त्या सर्व विभूतींना एकदा तरी गुरु श्रीकृष्णांमध्ये, भगवान श्रीकृष्णांमध्ये पहावे, त्याचे दर्शन घ्यावे अशी मनोमनी इच्छा शिष्य अर्जुनाने केली. आणि शिष्य अर्जुनाचे मन ओळखणारे, मन वाचणारे, या सृष्टीतील, या विश्वातील सर्वात महान मनोवैज्ञानिक गुरु श्रीकृष्ण अर्जुनाचे मन ओळखतात. तरी देखील अर्जुनाला ते काहीही बोलत नाहीत आणि मनोमनी प्रसन्न होतात, आनंदी होतात की माझ्या शिष्याला माझे दर्शन घेण्याची इच्छा, उत्कट इच्छा, तीव्र इच्छा त्याच्या मनात उत्पन्न झालेली आहे. तरी देखील गुरु श्रीकृष्ण, भगवान श्रीकृष्ण अर्जुनाकडे प्रेमाने, कुतूहलाने पाहत असतात. अर्जुनाच्या मनामध्ये हा प्रश्न परत उत्पन्न होतो की आपल्या गुरूंना, आपल्या भगवंतांना, श्रीकृष्णांना हे विचारायचे कसे की अहो भगवंता, गुरुराया, मला तुमचे साक्षात दर्शन, विश्वरूप दर्शन, ज्या विविध विभूतींचे वर्णन तुम्ही केलेले आहे त्याचे दर्शन मला घडवून आणा हो गुरुराया, त्याचे दर्शन मला घडवा हो भगवंता. हा प्रश्न अर्जुनाच्या मनामध्ये उत्पन्न होतो की हे विचारायचे कसे. आजपर्यंत कोणत्याही परमभक्ताने, परमशिष्याने या भगवंताला, या प्रेमरूप, आनंदरूप, प्रसन्नमय भगवंताला हे कधीही विचारले नाही की तुम्ही मला तुमचे दर्शन करा, तुमचे विश्वरूप दर्शन मला घडवून आणा. असा प्रश्न आजपर्यंत कोणत्याही भक्ताने विचारला नाही. तो प्रश्न मी कसा विचारू, हा संकोच परमभक्त, परमशिष्य असलेल्या अर्जुनाच्या हृदयामध्ये उत्पन्न होतो. आणि त्याचे कारणही तितकेच महत्वाचे आहे. अर्जुनाला असे वाटते की भगवान श्रीकृष्णांच्या चरणाजवळ बसलेली लक्ष्मीने कधीही विचारले नाही, रुक्मिणीने कधी विचारलेले नाही, सत्यभामाने कधी विचारलेले नाही, त्यांचे वाहन असलेल्या गरुडाने कधी विचारले नाही, सनकादिकांनी कधी विचारलेले नाही, त्यांच्या निस्वार्थ प्रेमात असलेल्या अनंत गोपींनी कधी विचारले नाही, राधाने विचारले नाही, मीराने विचारले नाही, त्यांचा परममित्र सुदामा त्यानेही कधी विचारले नाही.
तर मी कसा काय विचारू माझ्या भगवंताला, माझ्या गुरुला, की अहो भगवंता, तुम्ही ज्या सर्व विभूतींचे वर्णन केलेले आहे, त्या विभूतींचे म्हणजेच त्या विश्वरूपाचे दर्शन मला घडवा हो गुरुराया. हा प्रश्न मी कसा विचारू, हा संकोच अर्जुनाच्या मनामध्ये येतो आणि त्याला असे वाटते की आपण आपल्या भगवंताला कसे विचारावे. त्याला हे देखील वाटत असते की या विश्वरूप दर्शनाचे भाग्य जर मला लाभले तर मी किती आनंदी होईल, किती प्रसन्न होईल. आधीच मला आनंदाने भरलेल्या ह्या माझ्या गुरुने, या माझ्या भगवंताचे उपकार मी फेडू शकणार नाही, तर हे जर विश्वरूप दर्शन मला घडवले, माझ्या भगवंताचे दर्शन मला जर विराट दर्शन घडले, तर मी किती आनंदी होईल. हे देखील अर्जुनाला मनोमनी वाटत असते. आणि शेवटी तो त्या भगवंताचा परम भक्त आहे हो. माऊली म्हणतात की गुरु श्रीकृष्णांचा तो परम शिष्य आहे हो. प्रेमाच्या, दयेच्या, आनंदाच्या, करुणेच्या या महासागराचा हा परम शिष्य किती नम्र असेल, किती प्रेमळ असेल. तोही त्यांच्या गुरुसारखाच नम्र, प्रसन्न आणि प्रेमळ आहे हो, असे माऊली ज्ञानेश्वरी मध्ये वर्णन करतात. आणि त्याच नम्रतेच्या आधारे, त्याच प्रेमाच्या, विनम्रतेच्या, प्रसन्नतेच्या आधारे परमशिष्य अर्जुन गुरु श्रीकृष्णांना विचारतो की भगवंता, मला तुमच्या विश्वरूप दर्शन घडवून आणा हो. ज्या सर्व विभूतींचे वर्णन तुम्ही केले होते, त्याचे दर्शन मला घडवा हो भगवंता, घडवा हो गुरुराया. आणि असा हा हट्ट, नम्रपणे केलेला शिष्य हट्ट, प्रेमळपणे केलेला हा भक्त हट्ट, तो भगवंत, तो गुरु, ते श्रीकृष्ण पुरवायला सदैव तयार असतात हो. हे माऊली ज्ञानेश्वरी मध्ये वर्णन करतात. आणि त्याचे एकमेव कारण म्हणजे माऊली म्हणतात की अशा भक्ताचा, भगवंताचा आणि ह्या दोघांमध्ये असणाऱ्या भक्तीचा, भक्त, भगवंत आणि भक्ती याचा हा त्रिवेणी संगम अलौकिक, अद्भुत संगम आहे असे माऊली म्हणतात. आणि ज्या ठिकाणी भक्त, भगवंत आणि भक्ताची भगवंताबद्दल भक्ती आणि भगवंताची भक्ताची भक्ती, असा हा त्रिवेणी संगम जिथे असतो ते तीर्थक्षेत्र बनून राहते, असे माऊली ज्ञानेश्वरी मध्ये या अध्यायात वर्णन करतात. आणि म्हणून माऊली अर्जुनासारख्या परम भक्ताला, परम शिष्याला सद्भाग्याचा राजा असे म्हणून या गोड शब्दात वर्णन करतात. अर्जुन हा सद्भाग्याचा राजा ह्यासाठी होतो की अर्जुन त्याच्या गुरूंचे, त्या भगवंताचे हृदय जिंकलेले असते. अर्जुन शांत झालेला असतो. त्या अद्भुत असलेल्या भगवंताचे दर्शन घेण्याची उत्सुकता त्याला लागलेली असते. वीर असलेला, सर्व कला गुणांनी संपन्न असलेला असा हा अर्जुन भगवंताचा परमभक्त होतो, आपल्या गुरूंचा परमशिष्य होतो. करुणेच्या महासागरेत अभ्यंग स्नान घेण्याची तयारी अर्जुन दाखवतो. म्हणून अर्जुन सद्भाग्याचा राजा आहे
असे माऊली ज्ञानेश्वरी मध्ये वर्णन करतात हो. माऊली अजून एक त्रिवेणी संगम ज्ञानेश्वरी मध्ये वर्णन करतात की या कुरुक्षेत्राच्या रणांगणावर शांत झालेला हा परम भक्त, स्थिर झालेला हा परम शिष्य, अद्भुत असलेले हे भगवान श्रीकृष्ण, अलौकिक असलेले हे गुरु श्रीकृष्ण आणि गुरु श्रीकृष्णांच्या मुखातून अवतरलेली ही भगवत गीता, शिष्य, गुरु आणि गीता या तिघांचा त्रिवेणी संगम कुरुक्षेत्राच्या महान अमर पवित्र युद्धभूमीवर पाहायला मिळत आहे. आणि गीता आणि ज्ञानेश्वरी जणू काही सद्भाग्याचे झाडच आहे आणि या झाडाला फळ लागलेले आहे ते समाधानाचे, आनंदाचे, शांततेचे, स्थिरतेचे, प्रसन्नतेचे, प्रेमाचे, करुणेचे, दयेचे, ज्ञानाचे, भक्तीचे हे इतके सर्व फळ गीता ज्ञानेश्वरी रूपी अलौकिक झाडाला लागलेले आहेत. अशी अर्जुनाची, अशी प्रत्येक परम भक्ताची, परम शिष्याची भावना गीतेबद्दल, ज्ञानेश्वरी बद्दल, गुरु बद्दल, भगवंताबद्दल आहे असे संत ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वरी मध्ये वर्णन करतात. गीता आणि ज्ञानेश्वरी जणू काही अमृत मधुर शब्द ब्रह्माचे झाडच आहे असेही वर्णन संत ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वरी मध्ये करतात. आणि म्हणून अर्जुन हा सद्भाग्याचा राजा आहे आणि जो मनुष्य या 11व्या अध्यायाचे श्रवण करेल तो प्रत्येक मनुष्य देखील सद्भाग्याचा राजाच आहे असे संत ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वरी मध्ये नम्रपणे, प्रेमळपणे वर्णन करतात हो. अहो, ज्या मनुष्याने 10 अध्यायाचे श्रवण करून 11व्या अध्यायाचे श्रवण करत आहे तो मनुष्य सद्भाग्याचा राजा नव्हे तर अजून काय आहे हो. हा प्रश्न, प्रेमळ प्रश्न, भक्तिपूर्ण प्रश्न, समर्पण युक्त प्रश्न संत ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वरीच्या ह्या 11व्या अध्यायाच्या सुरुवातीलाच विचारतात की अजून किती सद्भाग्य हवे जो मनुष्य 11व्या अध्यायाचे श्रवण करत आहे, जो भगवान श्रीकृष्णांचे मार्गदर्शन ऐकत ऐकत, श्रवण करत करत या 11व्या अध्यायापर्यंत आलेला आहे. तो प्रत्येक अर्जुन, द्वापार युगातील अर्जुन आणि आजचा अर्जुन देखील सद्भाग्याचा राजा आहे. म्हणून तो गीता ज्ञानेश्वरीच्या 11व्या अध्यायाचे श्रवण करत आहे. आणि या ठिकाणी अर्जुन भगवान श्रीकृष्णांना, गुरु श्रीकृष्णांना त्यांचे विश्वरूप दर्शन, विराट रूप दर्शन करण्याची विनंती करतो. आणि भगवान श्रीकृष्णांना हे सर्व काही माहित असते. अहो, ते या सृष्टीला एका अंशाने धारण केलेले आहे अशा त्या भगवंताला काय माहित नसणार हो. आपल्या भक्ताचे हृदय, आपल्या शिष्याचे हृदय भगवंताला प्रत्येक क्षणी माहित असते हो. मनुष्याला त्याच्या हृदयामध्ये फक्त भक्तीची निर्मिती करायची असते. भगवंत सर्व काही ओळखत असतो. असा हा भगवंत, भगवान श्रीकृष्ण, गुरु श्रीकृष्ण अर्जुनाचे हृदय ओळखतात आणि म्हणतात, अर्जुना, अरे माझे विश्वरूप दर्शन करणे तुला या प्राकृत डोळ्यांनी शक्य नाही अर्जुना.
ह्या डोळ्याची दृष्टी सीमित आहे, मर्यादित आहे. मी तुला आता दिव्य दृष्टी प्रदान करतो, दिव्य चक्षु प्रदान करतो. त्या दिव्य नयनांनी, दिव्य चक्षुच्या आधारे, दिव्य दृष्टीच्या आधारे तू माझे विश्वरूप दर्शन, विराट रूप दर्शन करू शकशील अर्जुना. त्या दिव्य दृष्टीच्या आधारे तुला माझे विश्वरूप दर्शन करणे शक्य आहे. आणि असे म्हणून त्या कुरुक्षेत्राच्या रणांगणावर युद्धाच्या पूर्वसंध्येला अर्जुनाला भगवान श्रीकृष्ण दिव्य दृष्टी प्रदान करतात. म्हणून अर्जुन हा सद्भाग्याचा राजा आहे. आणि तो प्रत्येक भक्त, प्रत्येक शिष्य जो आपल्या भगवंताला, आपल्या गुरूंना अनन्य भक्तीच्या आधारे त्या गुरूंचे, त्या भगवंताचे बोट पकडून चालत असतो भक्ती मार्गावर, तो प्रत्येक भक्त, प्रत्येक शिष्य हा सद्भाग्याचा राजा बनू शकतो. हाच संदेश, हाच उपदेश भगवान श्रीकृष्ण व संत ज्ञानेश्वर माऊली आजच्या अर्जुनाला, आजच्या सामान्य माणसाला देत आहेत. आणि ही अद्भुत शक्ती प्रत्येक मनुष्याच्या जवळ सदैव वावरत असते. प्रत्येक मनुष्याने ह्या शक्तीला फक्त ओळखण्याची गरज आहे. आणि या शक्तीला ओळखण्याचा एकमेव राजमार्ग म्हणजे भक्ती, समर्पण आणि त्या भगवंताला आणि गुरूंना संपूर्ण शरण जाणे आणि त्यांना भक्तिभावाने विचारणे, नम्रपणे, प्रेमळपणे विचारणे की भगवंता, गुरुराया, अरे मलाही त्या अर्जुनासारखे सद्भाग्याचा राजा बनायचे आहे रे. मलाही तुझ्या दर्शनाची ओढ लागलेली आहे. मलाही तुमच्या दर्शनाची संधी आणि सौभाग्य द्या हो गुरुराया, द्या हो भगवंता. ही कळकळीची भक्ती याच्या हृदयामध्ये असते. त्या प्रत्येक मनुष्याला भगवंत दर्शन देण्यासाठी आतुरच आहे. हा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. ही खात्री, ही हमी भगवान श्रीकृष्ण व संत ज्ञानेश्वर माऊली भगवद्गीता आणि ज्ञानेश्वरीच्या ह्या 11व्या अध्यायात, विश्वरूप दर्शन ह्या अध्यायात प्रत्येक मनुष्याला देत आहेत. आपण भगवद्गीता ज्ञानेश्वरीचा 11वा अध्याय विश्वरूप दर्शन योग याचे अध्ययन रूपी श्रवण करत आहोत. पुढील उद्याच्या 114व्या प्रवचन पुष्पात मनुष्याला गुरु कृपेसाठी कोणते 7 गुण आवश्यक आहेत याचे अध्ययन रूपी श्रवण आपण उद्या 114व्या प्रवचन पुष्पात करणार आहोत. आपण सर्वांनी आज परत एकदा वाणी सेवा करण्याची संधी व सौभाग्य दिले त्याबद्दल आपला आजन्म ऋणी व कृतज्ञ राहील. आजची झालेली वाणी सेवा भगवान श्रीकृष्ण, प्रभू श्रीराम, संत ज्ञानेश्वर माऊली व सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या पवित्र पादुकावर, आई वडिलांच्या चरण कमलावर मनोभावे अर्पण करूयात. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे,
हरे कृष्ण 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 हरे हरे. सद्गुरुनाथ महाराज की जय.